नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता काही दिवसांमध्येच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटेट होणार आहे। त्याचं नोटिफिकेशन येईल, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरणार आहात। मग फॉर्म भरण्याच्या अगोदरच हा व्हिडिओ टाकावा लागणार आहे, कारण हा जर व्हिडिओ नंतर टाकला तर नोटिफिकेशन आल्या तुम्ही फॉर्म भरणार। मग फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी चुका होतील। फॉर्म भरणार, मग तुम्ही पेपर देणार, पेपर दिल्यानंतर त्याच्यामध्ये पास झालात, मग नंतर तुम्हाला त्याची जाणीव होईल की बाबा आपण पास होऊन सुद्धा नापास झालोत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आपण पास होऊन सुद्धा नापास कसं झालोत? तर हो, हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे। काही चुका आहेत, काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीचं तुम्ही पालन जर नाही केलं तर तुम्ही सीटेट किंवा आपली महाराष्ट्र शासनाची टीईटीची परीक्षा असू द्या, पेपर 2 तुम्ही पास करून सुद्धा नापास असल्या तर जमायत आणि त्याची व्हॅल्यू 0 असणार आहे। अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या चुका झाल्यामुळं किंवा त्या गोष्टी केल्यामुळं आपण टीईटी किंवा सीटेटचा पेपर पास होऊन सुद्धा नापास असल्यासारखं आहे? त्याच गोष्टीवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। अशा 2-3 गोष्टी आहेत, त्या करणं खूप गरजेचं आहे। त्या गोष्टीचं जर तंतोतंत पालन नाही केलं तर आपण टीईटीचा पेपर पास होऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही। आता त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पाहू। आता हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक ऐका, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आणि त्याच्यापेक्षाही जास्त हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण ह्या एका व्हिडिओमुळे येणाऱ्या सीटेट एक्झामसाठी त्यांना खूप फायदा होणार आहे। जर तुम्ही अशा याच्यामधली एक सुद्धा जर चूक करणार असाल तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं। त्या चुका कुठल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा। आता कसं आहे माहिती आहे का, आत्ताच नुकती महाराष्ट्र शासनाची टीईटीची परीक्षा झाली, नुकतीच म्हणजे 10 महिन्यापूर्वी झाली। त्याचा रिझल्ट आणखीन लागला नाही, तो लागणार आहे। पण आता तो पेपर देते वेळेस काही विद्यार्थ्यांनी म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ही चूक केलेली आहे। कोणती चूक? ही चूक साधी सुधी नाही, खूप मोठी चूक आहे। या चुकीचा आपल्याला आत्ताच काही वाटत नाहीये। ज्यावेळेस टेटची परीक्षा होईल, मग पवित्र पोर्टल मार्फत नोंदणी चालू होईल, त्याच्या मार्फत मग भरती व्हायला चालू होईल, त्यावेळेस आपल्याला तिथं ह्या चुकीची जाणीव अत्यंत प्रखरतेने होईल आणि त्यावेळेस आपल्याला वाटेल, हे देवा मी हे काय केलं? माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे आज मी नोकरीला लागलो नाही। हो, अशी एखादी चूक आहे ती फॉर्म भरताना जर केली, तुम्ही टीईटीचा फॉर्म भरा किंवा सीटीटीचा फॉर्म भरा, ती जर गोष्ट जर तुम्ही केली तर तुम्हाला नोकरी लागत नाहीये। वस्तुस्थिती आहे, याचे खूप जणांनी अनुभव घेतलेला आहेत आणि ह्या गोष्टी माझ्यासमोर सुद्धा घडलेल्या आहेत, माझ्या मित्रांसोबत सुद्धा घडलेल्या आहेत। त्याच तुम्हाला सांगत आहे। तर ही गोष्ट कुठली किंवा ही चूक कोणती आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षण हे क्षेत्र असं आहे, ह्या क्षेत्रामध्ये आपण जेवढं शिकल तेवढं कमी आहे। हे एक महासागर आहे, हे एक अमृत मंथन असल्यासारखं आहे। ह्याच्यामध्ये आपण जेवढं ज्ञान घेईल तेवढं चांगलं आहे, पण त्यातल्या त्यात चुकीचं ज्ञान आपल्या आयुष्याचं वाटूळ करू शकतं। तसंच आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, आता ज्यावेळेस सीटीईटीचे फॉर्म म्हणजे सीटेटचे फॉर्म निघतील त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट चुकून सुद्धा करू नका। डोळे उघडा आणि फॉर्म व्यवस्थित भरा। आता ही चूक कुठली आहे माहिती आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं आर्ट्स झालेलं असेल, त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर 1 हा 1 ते 5वी साठी असतो आणि हा पेपर कोण देऊ शकतो? ज्या व्यक्तीचं डीएड झालेलं आहे तो आणि तोच व्यक्ती फक्त पेपर 1 देऊ शकतो। ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालेला आहे, 2 वर्षाचा डीएडचा डिप्लोमा असतो, तो पूर्ण ज्यांनी केलेला आहे तोच व्यक्ती पेपर 1 देऊ शकतो। आणि पेपर 1 हा फक्त आणि फक्त 1 ते 5वी साठी असतो। म्हणजे तुमचं डीएड झालेलं आहे, 12वी नंतर डीएड झालेला आहे, तुम्ही डीएड पास आहात, त्यानंतर टीईटीचा पेपर दिलेला आहात, टीईटीचा पेपर 1 पास आहात, तर तुम्ही शिक्षक म्हणून 1 ते 5वी या वर्गावर तुम्ही शिकवू शकता, म्हणजे त्यासाठी तुम्ही पात्र आहात। ओके, ही गोष्ट झाली पहिली। यात काही तेवढा हे नाहीये किंवा ह्याच्यामध्ये तेवढी अडचण येत नाही। पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पेपर 2। हा पेपर 2 जितका सोपा असतो त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात। कुठले असतात?
पेपर 2 कोण देऊ शकतो ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या. ज्या व्यक्तीचं डीएड प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते व्यक्ती आपला टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर 2 देऊ शकतात. क्लिअर आहे. ज्या व्यक्तीचं डीएड झालेलं आहे प्लस त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या व्यक्ती पेपर 2 देऊ शकतात. ओके, क्लिअर आहे, कट टू कट आहे. मग आता पेपर 2 मध्ये विषय येतो इथं कुठं, सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स आणि त्यानंतर मॅथ आणि सायन्स. इथं प्रॉब्लेम होतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं प्रॉब्लेम कसा होतो, तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहात, तुमचं 11वी 12वी तुम्ही आर्ट्समधून केलेलं आहे, मग त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन कशातून करतात हे महत्त्वाचं आहे. आपल्या शिक्षण या क्षेत्रामध्ये एक चूक आयुष्य बर्बाद करू शकते. शिक्षण घेताना कोणतं शिक्षण घेणार आहोत, काय घेणार आहोत हे व्यवस्थित ठरवून करायला हवं. तुम्ही एकामध्ये शिकत आहात, पदवी एकाची घेत आहात, अप्लाय दुसऱ्याला करत आहात आणि नोकरी एका विशिष्ट क्षेत्रासंदर्भात तुम्ही स्वप्न बघत आहात, असं होत नाहीये. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, ज्या क्षेत्रामध्ये अभ्यास केलेला आहे, नोकरी सुद्धा तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये मिळते. एकदम शॉर्टमध्ये सांगायचं झालं, जर तुम्ही आर्ट्समधून शिक्षण घेतलेलं आहात, तुमचं सर्व आर्ट्समध्ये शिक्षण झालेलं आहात, तर तुम्ही सायन्सचा विषय कसा शिकवणार हे आहे पेपर 2च्या बाबतीत. आता लक्षात घ्या, तुमचं 11वी 12वीला आर्ट्स होतं, आर्ट्सला ॲडमिशन घेतलात, त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन सुद्धा आर्ट्समधून केलेले आहात आणि तुमचं डीएड झालेलं आहे, मग तुम्ही पेपर 2ला अप्लाय करू शकता. पेपर 2 6वी ते 8वी त्याच्यामध्ये सोशल स्टडी हे फक्त आणि फक्त आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी असतं. म्हणजे ज्यांचं 11वी 12वीला आर्ट्स होतं त्यानंतर ग्रॅज्युएशन सुद्धा त्यांनी आर्ट्समधूनच केलेलं आहे, फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी पेपर 2 मध्ये काय निवडायचं, सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स निवडायचं. जर का तुम्ही आर्ट्समधून शिक्षण घेतलेलं आहे, 11वी 12वी आर्ट्समधून झालेलं आहे, ग्रॅज्युएशन सुद्धा तुम्ही आर्ट्समधून केलेलं आहात आणि पेपर 2ला तुम्ही अप्लाय करत आहात आणि पेपर 2 मध्ये तुम्ही मॅथ आणि सायन्स घेतलात, तर तुम्ही टीईटीचा तो पेपर पास करून सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही, त्याचा उपयोग शून्य असणार आहे. का असणार आहे ते मी नंतर सांगेल. आता एक गोष्ट क्लिअर झाली, तुम्ही आर्ट्समधून शिक्षण घेतलात, तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं BA आर्ट्समधूनच झालेलं आहे आणि तुम्ही पेपर 2 निवडताना काय निवडायला पाहिजे, सोशल स्टडी. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सोशल स्टडी निवडणं हे मस्ट आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही दुसरं निवडला सायन्स आणि मॅथ, व्हॅल्यू शून्य असणार आहे. आता ज्यांनी 11वी 12वीला सायन्स केलेलं आहे आणि ग्रॅज्युएशन BSc BCS मधून केलेलं आहे, म्हणजे कुठलंही सायन्स असो आणि ग्रॅज्युएशन सुद्धा BSc BCS आणि सायन्सच्या फील्डमधूनच केलेलं आहे आणि त्यांनी डीएड सुद्धा केलेलं आहे, असे विद्यार्थी पेपर 2 देत असतील तर त्यांनी काय निवडायला पाहिजे, तर त्यांनी फक्त आणि फक्त मॅथ आणि सायन्स पेपर 2 साठी निवडायला हवं. जर तुम्ही ग्रॅज्युएशन सायन्समधून केलेलं आहात, 11वी 12वी तुमचं सायन्समधून झालेलं आहे आणि पेपर 2 जर तुम्ही सोशल स्टडीमधून देचाल किंवा सोशल स्टडी किंवा सोशल सायन्स हे निवडचाल, तो पेपर तुम्ही पास करून सुद्धा त्या पास होण्याला किंमत राहणार नाही, त्याची व्हॅल्यू शून्य असणार आहे. आता राहिला प्रश्न कॉमर्सवाल्यांचा. आता ज्यांचा 11वी 12वीला कॉमर्स होतं, नंतर ग्रॅज्युएशन BCom मधून केलेलं आहे आणि ते टीईटीचा पेपर 2 देणार आहेत, डीएड ही केलेलं आहे, कॉमर्स केलेलं आहे, ग्रॅज्युएशन सुद्धा कॉमर्स मधून केलेलं आहे आणि आता त्यांनी कोणतं निवडायचं, सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स निवडायचं की मॅथ आणि सायन्स निवडायचं, तर त्यांच्यासाठी हे दोन्ही पर्याय खुले असतात. फक्त आणि फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सूट दिलेली आहे की तुम्ही सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स ही निवडू शकता, तुम्ही मॅथ आणि सायन्स किंवा काहीही निवडू शकता. हे फक्त आणि फक्त हे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना तसं दिलेलं आहे. एक आणखीन गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यांचं शिक्षण आर्ट्समधून झालेलं आहे, जे डीएड आहेत आणि ग्रॅज्युएशन सुद्धा आर्ट्समधून पूर्ण केलेले आहेत, त्यांनी पेपर 2 साठी फक्त आणि फक्त सोशल स्टडीज घ्यायचं. जर तुम्ही सायन्स आणि मॅथ घेतलात तर त्याची व्हॅल्यू शून्य असेल. ज्यांचं सायन्समधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 11वी 12वीला सायन्स होतं, पुन्हा BSc BCS केलेले आहेत, डीएड सुद्धा पास आहेत आणि त्यांनी टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर देताना फॉर्म भरताना त्याच्यामध्ये त्यांनी पेपर 2 साठी
मॅथ आणि सायन्स हे निवडणं मस्ट आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही सोशल स्टडीजचा पेपर देचाल, त्या पेपरचा तुमच्या आयुष्यामध्ये काहीच किंमत राहणार नाहीये किंवा त्या नोकरीमध्ये त्याची व्हॅल्यू शून्य असणार आहे. का शून्य असणार आहे ते नंतर सांगेल मी. आणि तिसरा प्रश्न, जे कॉमर्सवाले आहेत, ज्यांनी कॉमर्समधून शिक्षण घेतलेलं आहे, डीएड सुद्धा पास आहेत, तर टीईटीचा किंवा सीटीईटीचा फॉर्म भरताना पेपर 2 मध्ये ते सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स ही घेऊ शकतात आणि इकडे सायन्स आणि मॅथ सुद्धा ही घेऊ शकतात. फक्त आणि फक्त कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांना सूट आहे, पण आर्ट्सवाल्यांनी सोशल स्टडी, सायन्सवाल्यांनी सायन्स आणि मॅथ हे एवढंच निवडावं लागतं, त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आता हे असं का करायचं, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्या मागची सुद्धा काहीतरी पार्श्वभूमी आहे, ह्याचे सुद्धा काहीतरी नियम आहेत. आपण नियम वाचत नाहीत, आपलं शिक्षण झालेलं असतं, चला फॉर्म भरायचा आहे, ह्यानं फॉर्म भरते, त्यानं फॉर्म भरते, आपण सुद्धा फॉर्म भरू म्हणून फॉर्म भरायला जातो, फॉर्म भरतो, सगळं करतो, अभ्यास करतो, मग नंतर टीईटीचा निकाल लागतो, पास होतो, तसंही टीईटीचा निकाल लागायला वेळ लागतो, मग तो पण काय लक्षात येत नाही. फॉर्म भरलेलं असतं, सगळं झालेलं असतं, पास होतो, पास झाल्यावर पुन्हा टेटची परीक्षा जर झाली, टेटची परीक्षा झाली त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळतात. चांगले मार्क्स मिळाल्यानंतर मग पवित्र पोर्टल मार्फत भरती होणार असते. मग पवित्र पोर्टल मार्फत शाळा निवडीचा क्रम दिलेला असतो, तुम्हाला पेपर 1-2 मध्ये किती आहेत, पेपर 2 मध्ये किती आहे, सगळं भरायचं असतं. सगळं भरल्यानंतर झाल्यानंतर निवड प्रक्रिया झाल्यानंतर मग आपल्याला कपाळाला हात आणि धोंडा आपल्या डोक्यावर मारण्यासारखी गत झालेली असते. का झालेली असते, आपण फॉर्म भरताना ही चूक केलेली असते. का चूक केलेली असते, आता अशा चुका ह्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. त्याचा पश्चाताप ते आणखीन सुद्धा होत आहे, त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप. याच्यामध्ये माझा मित्र सुद्धा आहे, तो आणखीन सुद्धा पश्चाताप करत आहे. त्याची एकच चूक, कोणती चूक, त्याची कोणती चूक, तो 12वीला किंवा 11वी-12वीला त्यानं आर्ट्स घेतलं, त्यानंतर डीएड केलं, डीएड केल्यानंतर पेपर मस्त पहिला पास झाला, त्यानंतर त्यानं ग्रॅज्युएशन आर्ट्समधून केलं, आर्ट्समधून ग्रॅज्युएशन केलं, ओके, काही प्रॉब्लेम झाला नाही, पेपर 1 पास झाला, पेपर 2 सुद्धा पास झाला. पण पेपर 2 तो कशातून पास झाला, तो त्याला गणित पक्क जात होतं, गणित सोपं होतं म्हणून त्यानं गणित आणि सायन्स निवडलं, पेपर 2 साठी पास झाला. ज्यावेळेस 2017ला टेटची भरती झाली, परीक्षा झाली, पवित्र पोर्टल मार्फत नोंदणी सगळं वगैरे झालं, त्यावेळेस तो अक्षरशः स्तब्ध झाला. का स्तब्ध झाला, त्याला ज्या शाळा बोलवल्या गेल्या तो फक्त 1ली ते 5वीच्या होत्या, 6वी ते 8वी शाळेचा विचारच केला नाही. त्या शाळेवर त्याला विचारलं सुद्धा नाही. का विचारलं नाही, हो तुम्ही 11वी-12वी आर्ट्समधून केलेला आहात, ग्रॅज्युएशन आर्ट्समधून केलेला आहात, मग टीईटीचा पेपर 2 तुम्ही सायन्स आणि मॅथ कसं निवडू शकता, सांगा ना. तुमचं जर सायन्स झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स आणि मॅथ निवडावं लागतं. मग त्यांना 6वी ते 8वी साठी विज्ञान किंवा गणित या विषयाचा शिक्षक म्हणून प्राधान्य दिलं जातं. आता हा बाबा 11वी-12वी आर्ट्समधून केलेला आहे, ग्रॅज्युएशन सुद्धा आर्ट्समधून केलेलं आणि पेपर 2 तो काय दिलेला आहे, मॅथ आणि सायन्सचा. मग काय झालं, पास होऊन सुद्धा त्याचा विचार केला गेला नाही. आणि आता तुम्ही ऐकला सुद्धा असाल की विज्ञान आणि गणिताच्या जागा रिकाम्या आहेत. का जागा रिकाम्या आहेत, आता ह्या बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं शिक्षण 11वी-12वी सायन्समधून झालेलं आहे, ग्रॅज्युएशन सुद्धा BSc BCA सायन्समधूनच केलेलं आहे आणि ते डीएड पास आहेत, पेपर 1 पास आहेत, काही तर पेपर 1 पास नाही, डायरेक्ट पेपर 2 पास आहेत. पण त्यांनी पेपर 2 कसा पास केलेला आहे, त्यांनी सोशल स्टडीज निवडून पास केलेला आहे. अरे तुमचं शिक्षण सायन्समधून झालेलं आहे आणि तुम्ही पेपर 2 काय दिलेला आहे, सोशल स्टडीजचा, मग तुमची निवड मॅथ आणि सायन्ससाठी कशी होईल सांगा बरं. पेपर 2 जर कशासाठी आहे, तुमचं ग्रॅज्युएशन सायन्समधून झालेलं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त सायन्स आणि मॅथच घ्यायला पाहिजे, तरच तुमची 6वी ते 8वीला विज्ञान किंवा गणित या विषयाचा शिक्षक म्हणून निवड होते, नाहीतर नाही होत. हाच प्रॉब्लेम त्या माझ्या मित्रासोबत झाला. तो आत्ता लागला नाही, म्हणजे त्यावेळेस लागला नाही. त्या ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, मित्र आहे. 138 मार्क आहेत, 138 मार्क असून सुद्धा तो जॉबला लागला नाही. त्यावेळेस 1ली ते 5वीच्या जागा पटकन भरल्या गेल्या आणि ज्या 1ली ते 5वीच्या जागा त्याच्यासाठी आल्या त्या विना अनुदानित शाळेच्या होत्या. मग विना अनुदानित शाळेवर नोकरी करून सुद्धा काही उपयोग नव्हता आणि ते ग्रँटेड सुद्धा नव्हत्या. फक्त 6वी ते 8वीचा पेपर पास होऊन सुद्धा त्याची एक चूक तो आणखीन सुद्धा भोगत आहे. कधी 2017ला पास झालेला, 2017ची टेट परीक्षा देऊन 138 मार्क ओपन कॅटेगरीमध्ये घेऊन सुद्धा
आज तो असाच आहे। बघा, एक चूक आपल्याला किती आणि किती महागात पडते। म्हणून मी तेच सांगतोय, ओरडू सांगतोय, जास्त तळमळीनं सांगतोय की बाबांनो अशी चूक करू नका। एकदा का अशी चूक झाली की खूप महागात पडते। आपल्याला अगोदर नाही कळत, त्या गोष्टीचा प्रभाव आत्ताच कळत नाही, त्या गोष्टीचा प्रभाव आपल्याला नंतर जाणवतो। आणि आणखीन एक ह्याच्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट हे झालं पेपर बाबत। जर तुम्हाला शिक्षण या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल, 11वी 12वी नंतर तुम्हाला DED BEd करून शिक्षक व्हायचं असेल, TETची परीक्षा देऊन, CTETची परीक्षा देऊन किंवा आपली टेटच्या परीक्षेच्या माध्यमातून जर शिक्षक व्हायचं असेल तर एक गोष्ट खूप काळजीपूर्वक केली पाहिजे की आपण काय शिकणार आहोत, कोणत्या फील्डमधून शिकणार आहोत आणि पुढं कसं शिकणार आहोत, व्यवस्थित काळजीपूर्वक माहितीपूर्वक केलेलं बरं असतं। आता आणखीन एक चूक एका विद्यार्थ्याची, जी 2017ला टेटची परीक्षा दिला होता, तो सुद्धा ओपन कॅटेगरीचा 135 मार्क तरी सुद्धा लागला नाही आणि त्याचं शिक्षण सुद्धा चांगलं झालेलं होतं। पेपर 1 पास, पेपर 2 पास, तरी सुद्धा त्याची निवड झाली नाही। का निवड झाली नाही? आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्यानं 11वी 12वी कशामधून केलं? आर्ट्समधून केलं। 11वी 12वी त्या विद्यार्थ्यानं आर्ट्समधून केलं। मग त्यानंतर त्यानं ग्रॅज्युएशन कशामधून करायला पाहिजे? 11वी 12वीला तुम्ही आर्ट्स केलेलं आहे, मग ग्रॅज्युएशन सुद्धा तुम्ही आर्ट्समधूनच करायला पाहिजे। पण त्याने काय केलं? 11वी 12वीला आर्ट्स घेतलं, मग ग्रॅज्युएशनला ओपन युनिव्हर्सिटीमधून कॉमर्स घेतलं। 11वी 12वी आर्ट्समधून केली आणि ओपन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन कॉमर्समधून केलं। मग काय, 6वी ते 8वी साठी त्याला सरळ बाहेर काढलं, त्याला एकही शाळा आली नाही। ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे। आपण काय शिकणार आहोत? शिकतोय एकात, जातोय दुसरीकडं आणि नोकरीची अपेक्षा करतोय तिसरीकडं, असं होत नाहीये। आपल्या ह्या शिक्षक भरतीसाठी खूप म्हणजे खूप क्लिष्ट पद्धत आहे। एका गोष्टीसाठी बाहेर काढलं जात आहे। पेपर 2 साठी तुम्ही कुठली मेथड निवडता, काय शिकलेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे। 11वी 12वी काय केलेलं आहे, मग तुम्ही ग्रॅज्युएशन कशात केलेलं आहे ते सुद्धा मॅटर करतं। आपल्याला वाटत नाही, पण ह्या गोष्टी ज्यावेळेस परीक्षा टेटची देतो, पवित्र पोर्टल मार्फत नोंदणी चालू होते, मग भरती प्रक्रिया चालू होते, त्यावेळेस आपल्याला जाणवतं आपली निवड होत नाही त्यावेळेस। मग आता तो विद्यार्थी तवा लागला नाही, म्हणून त्याने काय केलं? 11वी 12वी आर्ट्समधून केलं, कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केलं, पण आता त्याची ती चूक त्याला कळली। मग त्याने नंतर ग्रॅज्युएशन ओपन युनिव्हर्सिटीमधून परत आर्ट्समधून केलं। मग आता त्याच्याजवळ 135 मार्क आहेत। आता तर ज्यावेळेस टेटची परीक्षा होईल त्याच्यात वाढतील न वाढतील, पण त्याचे 135 मार्क तेच राहतील। मग नवीन भरतीच्या वेळेस त्याला 6वी ते 8वीचा मार्ग मोकळा झालेला आहे। ह्या अशा चुका आहे। आता ही त्याला चान्स मिळत आहे, जर समजा चान्सच मिळाला नाही तर किती अवघड होईल। आणि आता आपलं वय खूप वाढत चाललेलं आहे, आपल्याला परत चान्स मिळणार नाही। 17 नंतर आता भरती होत आहे, पुन्हा कधी भरती होणार आहे काही माहिती नाहीये। म्हणून अशा छोट्या सिली मिस्टेक करू नका। अशा छोट्या गोष्टी, छोट्या चुका आयुष्यामध्ये खूप महागात पडतात। आणि आता राहिला प्रश्न लँग्वेजचा तेवढा काही प्रॉब्लेम नाहीये। ऑनलाईन पेपर असल्यामुळे तुम्ही लँग्वेज कुठलीही सिलेक्ट करा। आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी असल्यामुळे आपण आपली फर्स्ट लँग्वेज मराठीच निवडा, सेकंड लँग्वेज तुम्ही इंग्लिशच निवडा। आता तुमचं 9वी 10वी पर्यंत हिंदी नाही, ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा हिंदी नाही, म्हणून तुम्ही हिंदी घेत असाल तर तशी चूक करू नका। आपली मातृभाषा मराठी आहे म्हणून फर्स्ट लँग्वेज मराठी घ्या। आता ऑनलाईन पेपर असल्यामुळे तेवढा लँग्वेजचा किंवा वेगळी पुरवणी येत नाही, त्यामुळे तुम्ही जी लँग्वेज सिलेक्ट करणार आहात, पहिले ऑनलाईन पेपर असल्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम येत नाही। पहिले 90 प्रश्न व्यवस्थित येतात, मानसशास्त्र येतं, गणित येतं, त्यानंतर परिसर अभ्यास येतं, त्यानंतर तुम्ही फर्स्ट लँग्वेज मराठी जर निवडला असाल तर 91 ते 120 तुम्हाला फर्स्ट लँग्वेजचे मराठीचे 30 प्रश्न देतील। सेकंड लँग्वेज तुम्ही इंग्लिश निवडला असाल तर 120 ते 150 पर्यंत बरोबर इंग्लिशचे प्रश्न देतील। आता तुम्ही तुमचं 8वी ते 10वी पर्यंत हिंदी नव्हतं, पाली नव्हतं, संस्कृत नव्हतं, तर तुम्ही सेकंड लँग्वेज म्हणून ते का निवडत आहात? तर तसं करू नका। आपली फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, मराठी निवडा। तुम्ही इंग्लिशचा सुद्धा, आता आपण TETला इंग्लिश कंपल्सरी असतं, TETमध्ये सुद्धा इंग्लिशचा पेपर देतात, तर CTETमध्ये सुद्धा इंग्लिश निवडा। मराठी आणि हिंदी जास्त मार्क पडतात, पास होतं, उपयोग होईल म्हणून असं करू नका। त्याचा तोटा नंतर जाणवतो, आपल्याला आत्ताच जाणवणार नाही। त्यासाठी सांगतोय लँग्वेज निवडताना व्यवस्थित निवडा।
जी लँग्वेज तुम्ही आत्तापर्यंत शिकली नाही ती लँग्वेज निवडू नका, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जी लँग्वेज आपल्याला आहे त्याच लँग्वेज निवडा. लँग्वेज एक तुम्ही इंग्लिश जरी निवडला तरी चालतं, लँग्वेज एक मराठी जरी निवडला तरी चालतं, लँग्वेज एक हिंदी जरी निवडलं तरी चालतं, पण ज्या ह्याच्यामध्ये आपलं झालेलं आहे ते निवडा. अवघड कुठलेही निवडू नका, मार्क्स वाढतील. सोपं असतं तसं करू नका. आणखीन काही छोट्या छोट्या चुका असतात. फॉर्म कसा भरायचा काय नाही तो आपण ज्यावेळेस टेटचं नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी तुम्हाला ॲक्च्युअल फॉर्म कसा भरायचा काय असतं काय नाही ते सर्व डिटेलमध्ये सांगेल. पण ह्या ज्या काही महत्त्वाच्या चुका होत्या ह्या तुम्ही करू नका आता टेटचा फॉर्म भरताना. आता ह्या चुका मला माहिती अक्षरशः भरपूर जणांनी केलेल्या आहेत. कुणी एकदम प्रामाणिकपणे सांगा आता मी जे सांगितलेलं अशा चुका कुणी केलेल्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. बिलकुल लाजू नका, घाबरू नका. आता जे झालं ते झालं. आता आपल्याला आणखीन एक चान्स भेटत आहे टेटच्या नावानं, त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा. आणि आता रडत बसू नका की माझं मी TET दिलेलं आहे, पेपर 2 मध्ये सुद्धा चांगले मार्क्स पडलेले आहेत, पण मी आर्ट्सचा विद्यार्थी होतो, पण मी सायन्स आणि मॅथ निवडलं, पास होऊन आता उपयोग नाहीच, होणारच नाही. रडत बसू नका. परीक्षा येत आहे त्याच्यामध्ये हे चूक दुरुस्त करा आणि ह्याच्यानंतर अशा चुका करू नका. खरंच हे अक्षरशः चुका महागात पडण्यासारख्या आहेत. याचा GR सुद्धा आहे, याचे नियम आहेत ते आपण वाचत नाही, त्यामुळे अशा चुका होत्या. ठीक आहे, मला जेवढं काही सांगायचं होतं ते तेवढं सगळं सांगितलेलं आहे. आणखीन काही तुम्हाला समजलं नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.